नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कॅफे स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल फ्रेंच फ्राईड। कसं बनवायचे ते बघणार आहोत। वाव, काय मस्त असे बघा आपले फ्रेंच फ्राईड झालेले आहेत। एकदम कुरकुरीत वरून आणि आतून थोडेसे सॉफ्ट असे, खायला सुद्धा एकदम चविष्ट झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आज आपण कॅफे सारखे किंवा हॉटेल सारखे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत असे मोठे मोठे 4 बटाटे घेतलेत बघा, स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत। फ्रेंच फ्राय बनवण्यासाठी शक्यतो लांबडे किंवा मोठे मोठे असे लांब आकाराचे बटाटे घ्यायचे। याच्यापेक्षा जर तुमच्याकडे मोठे मिळाले तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे पण घेऊ शकता, कारण मोठे बटाटे घेतल्यामुळे फ्रेंच फ्राईज आपल्या चांगल्या लांब लांब होतात। फ्रेंच फ्राईज बनवायचे आहेत त्यासाठी आता आपण अगोदर ह्याच्यावरची साल काढून घेऊया। आपण सर्व बटाट्याची साल काढून घेऊया। बटाटे आता आपण इथे सोलून घेतलेत, सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत। आणि बटाटा निवडताना आपण पातळ सालीचा बटाटा निवडायचा, त्याच्यामध्ये स्टार्च पण कमी असतो आणि तो गोडसर नसतो। नवीन बटाटा जो असतो ना तो घ्यायचा असतो। मी इथं तुम्हाला कापून दाखवते बघा एक बटाटा। अगोदर इकडचा थोडासा भाग काढून घ्यायचा, असा गोलसर भाग थोडासा काढून घ्यायचा, दोन्हीकडले 2 गोल भाग काढून घ्यायचे आणि बटाटा असा उभा ठेवायचा आणि चिरून घ्यायचा बघा। जास्त बारीक पण स्लाइस करायच्या नाहीत आणि जास्त मोठ्या पण करायच्या नाहीत। अशी जी खाप केलेली आहे ना आपण, त्याच्यातून आणखीन एक अशी करून घ्यायची बघा। ह्या पद्धतीने आपण करून घेऊया, मी तुम्हाला दाखवते। अगोदर अर्धा जो बटाटा केला ना, एकाचे 2 ते असे भाग करून घ्यायचे बघा। या पद्धतीने आपण सगळ्या अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत। 4 ही बटाट्याच्या आपण अशा स्लाइस करून घेऊया। फ्रेंच फ्राईजच्या स्लाइस आपल्या कट करून झालेल्या आहेत बघा, मस्त अशा लांब लांब झालेल्या आहेत। आणखीन ह्याच्यापेक्षा तर थोडे लांब लांब बटाटे घेतले ना तर आणखीन मस्त होतात बघा, काय मस्त अशा झालेल्या आहेत। आता आपण ह्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपण असे स्लाइस धुवून घेतल्यात मस्तपैकी आणि ह्याला 5 मिनिटं पाण्यामध्येच ठेवायचं आहे। तर आता आपण तुरटीचा खडा घेतलेला आहे, तो तुरटीचा खडा ना आपण असा फिरवून घ्यायचा बघा, एक 10 वेळा तरी असा फिरवायचा पाण्यामध्ये। तुरटीचा खडा फिरवून घेतलाय बघा एक 10 वेळा। जर नसेल फिरवायचा तर तुम्ही 2 मिनिटं पाण्यामध्ये ठेवला तरी पण चालतो आणि 2 मिनिटांनी लगेच काढून घ्यायचा। स्लाइसमध्ये आपण तुरटी टाकल्यामुळे ना आपल्या बटाट्यामधला ना स्टार्च पूर्णपणे निघून जातो आणि आपल्या ह्या स्लाइस ना पांढऱ्या शुभ्र दिसतात बघा। 5 मिनिट तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि सगळं बघा आपण काढून घेतलेले आहेत। तुरटीच्या पाण्यातून काढून निथळले आहेत बघा, एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत पाण्यातून। 5 मिनिटच ठेवायच्या, जास्त पण ठेवायच्या नाहीत, एक 5 ते 10 मिनिटं चालतं जास्तीत जास्त। तर लगेच काढून घ्यायचं आपण। आता आपण ह्या शिजवून घ्यायच्यात, 70 ते 80% शिजवून घेऊया। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आणि ह्याच्यामध्ये आपण केलेल्या स्लाइस टाकून घ्यायच्यात बघा। सगळ्या स्लाइस आपण टाकून घेऊया बघा। थंड आपण स्लाइस टाकल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर लगेच कमी झालं आणि उकळी आपली थांबलेली आहे। स्लाइस सगळ्या टाकून घेतल्यात। ह्याच्यामध्ये टाकायचे 2 ते 3 चमचे मीठ टाकलं, मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगली खळखळून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा। चांगली खळखळून उकळी आली पाहिजे, एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे 70 ते 80% आपला बटाटा शिजवून घ्यायचा। जास्त शिजवून घ्यायचा नाही, जास्त पण शिजला नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे। मी तुम्हाला दाखवते। चांगली खळखळून उकळी आलेली आहे बघा। एक 2 वेळा मी मध्ये मध्ये असं हलवून घेतलं होतं, म्हणजे जेणेकरून सगळ्या आपल्या खालीवर केल्यानंतर ना सगळ्या स्लाइस आपल्या चांगल्या शिजल्या जातील। एक 5 ते 6 मिनिटं उकळायचं आहे बघा, जास्त पण उकळायचं नाही, जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला। मी तुम्हाला मोडून दाखवते। गॅस बंद करूया आपण आणि आपल्या स्लाइस सुद्धा 5 मिनिटं झालेल्या आहेत, चांगल्या खळखळून पाण्यामध्ये उकळलेल्या आहेत। आता आपण ह्यातलं पाणी काढून निथळून घेऊया। मी तुम्हाला दाखवते कितपत आपण शिजवलेले आहेत, एक मोडून दाखवते। बटाट्याच्या स्लाइस आपण सगळ्या पाण्यामधून काढून निथळून घेतल्यात। आता आपण कॉटनच्या फडक्यावर टाकून घ्यायचे, हे चांगले सुकवून घ्यायचे बघा। कॉटनच्या फडक्यावर चांगलं पाणी सगळं सुकलं पाहिजे, वरचं जे पाणी असतं ना सगळं सुकून गेलं पाहिजे। एक अर्धा तास आपण सुकवून घ्यायचंय फॅन खाली, किंवा आपण असंच जरी हवेला ठेवलं ना
तरी चालतं बघा. ते वरून आपण असं थोडं कॉटनच्या फडक्याने ना करून घ्यायचं, म्हणजे पाणी पुसून घ्यायचं ह्याचं. बघा मी तुम्हाला कितपत शिजल्यात ते दाखवते शिजवलेल्या. बघा अशी मोडते बघा, सहज मोडते. परत आपण ह्या अर्धा तास चांगल्या सुकवून घेऊया स्लाइस. कॉटनच्या फडक्यावर आपण सुकायला ठेवल्या होत्या बघा अर्धा तास, सुकून पण झाल्या, चांगल्या सुकलेल्या आहेत बघा. आता ह्याच्यावर आपण टाकून घ्यायचं आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. सगळीकडे टाकून आपण असं भुरभुरून घ्यायचं, हलक्या हाताने हलवून घ्यायचं मिक्स करून. कॉर्नफ्लॉवर लावून घेतलंय आपण सगळीकडे बघा. जास्त पण लावायचं नाही, 1 चमचा बस झाला. सगळीकडे असा भुरभुरून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपण असा खालीवर करून हलवून घ्यायचा बघा. मस्त आपला असा कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे सगळ्या ह्याला. आता आपण तळायला घेऊया. तेल आपलं चांगलं गरम झाले आणि आता आपण मोकळे करून ह्याच्यामध्ये थोडे थोडे टाकून घेऊया बघा. तळून घेऊया चांगले. 1 मिनिट सेट होईपर्यंत ह्याला हलवायचं नाही आपण लगेच. चांगल्या सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण ह्यात तळून घ्यायचेत बघा. तळेपर्यंत आपण असं लगेच मोठ्या चमचा किंवा झारा हलवायचा नाही, चमच्याच्या सहाय्याने असं आपण हलवून घ्यायचं हलक्या हाताने. कुरकुरीत होईपर्यंत आता आपण हे तळून घेऊया. मस्त असा रंग आलेला आहे बघा आपल्या फ्रेंच फ्राईडला. खूप छान झालेले आहेत. वाव, रंगसुद्धा बघा सेम बघा हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये मिळतात ना तसे आपल्या फ्रेंच फ्राईड झालेले आहेत बघा. अगदी कुरकुरीत. बघा आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल ना, एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आपल्या फ्रेंच फ्राईड.